मित्रांनो, वयाच्या साठीनंतर काहींना सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो, काहींना गुडघेदुखीचा त्रास होऊ लागतो, तर काहींना कंबरदुखीचा त्रास होऊ लागतो, तर काहींची तर हाडे कमकुवत होत असतात. हाडांमध्ये ताकदच राहत नाही, शरीरामध्ये कमजोरी जणू काही चिटकूनच राहते, पायात ताकदच राहत नाही. त्याचप्रमाणे नसा दबणे, नसांचे ब्लॉकेज, हाडांचे घर्षण, पायाला मुंग्या येणे, हातपाय सुन्न होऊन जाणे, अशा प्रकारच्या समस्या सुरू होतच असतात. वेदना इतक्या असह्य असतात की आपण काय करतो तर दवाखान्यात जातो आणि दवाखान्यातली कितीही महाग औषधे घेतली तात्पुरतीच कमजोरी शरीरातून जाते आणि 2-3 दिवसानंतर पहिले जे होते तेच सुरू होऊन जाते. और मग यावर कायमी उपाय काय, तर त्याचे रहस्य सांगण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवे असाल तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून आत्ताच सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणून लाईक पण करून द्या. और मग यावर कायमी उपाय काय, तर बघा मित्रांनो, एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितलेला आहे. त्यांचे वय सध्या 80 वर्ष चालू आहे. त्यांची कधीच कंबर दुखत नाही, त्यांना गुडघेदुखीचा कधीच त्रास होत नाही, त्यांच्या पायात ताकद भरपूर आहे, जे पाय सध्या पण लोखंडासारखे मजबूत आहे, जे सांधे कधीच दुखत नाही. सा कोणताही आजार त्यांच्या शरीरामध्ये जडून बसलेला नाही. त्यांच्या शरीरात 80 वर्षाच्या वयी सुद्धा 30-40 वर्षाचा युवानासारखा जोश शक्ती आहे. तेव्हा आम्ही त्यांना विचारले, तुमचे वय 80 वर्ष असून सुद्धा तुमच्या शरीरात आतापर्यंत कधीही आजार कसा नाही, चा गुपित उपाय आम्हाला सांगितला. तो उपाय घरगुती आहे बरं का. या उपायासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करायचा नाही, कारण की या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मित्रांनो, जर तुम्ही हा उपाय केला ना तर तुमच्या शरीरामध्ये कित्येक वर्षापासून जखडून बसलेला कंबरदुखीची जी समस्या आहे, गुडघेदुखीची जी समस्या आहे, नसा दुखणे, पायात ताकद नसणे, शरीरामध्ये कमजोरी असणे, नसांची ब्लॉकेज, नसा दबणे, चक्कर येणे, हातपाय सुन्न होणे, हातपाय बधीर होणे, अशा प्रकारच्या जे आजार तुमच्या शरीरामध्ये लपलेले आहेत ना, त्यांना आता बाहेर काढून टाकण्याची वेळ आली आहे. या उपायाची विशेषता तर ही आहे की हा उपाय कोणीही करू शकतं. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 10 रुपये सुद्धा खर्च येणार नाही. जर तुम्ही दवाखान्यात गेले, डॉक्टरांनी तुमच्या अंगाला जरी हात लावला तर 500 रुपयाची नोट आपल्याला द्यावीच लागते. कोणताही आजार असू द्या, जर दवाखान्यात गेले तर तात्पुरते दुखायचं थांबतं, तो कायमचा आजार बंद होत नाही आणि रोजचं तेच दुखणं तेच रुटीन होऊन जाते. दवाखान्यात जाऊन दवाखान्यातल्या गोळ्या तुम्ही जास्त खाल्ल्यानं तर तुमच्या मेंदूवर दुष्परिणाम होतो. एवढेच नव्हे तर तुमची किडनी, लिव्हर सुद्धा खराब होण्याची शक्यता असते. याशिवाय जास्त गोळ्या खाल्ल्याने तुमची हाडे पण कमजोर होऊ लागतात, हे तुम्हाला पण चांगल्या रीतीने ठाऊक आहे. जास्त औषधे गोळ्या घेणे हे शरीरासाठी फारच हानिकारक आहे बरं का. और याच्यावर कायमी उपाय म्हणजे आयुर्वेदिक उपचार. हा आयुर्वेदिक औषधांनीच तुम्हाला आता तुमचे शरीर कायमचे बरे करायचे आहे. त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे सांगितले आहे तेच मी तुम्हाला आता सांगत आहे. हे उपाय घरगुती आहेत. ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला कंबर दुखीपासून गुडघे दुखीपर्यंत, म्हणजेच की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जे काही आजार लपून बसलेले आहेत, जडलेले आहेत,
तर ते तुम्हाला फक्त न फक्त 2च दिवसाच्या आत बरे होणार आहे. तुम्हाला ह्या उपायाचे परिणाम लगेचच 2 दिवसात जाणवतील आणि सलग 5 दिवस व्यवस्थित हे उपाय केले तर 5व्या दिवशी तुम्ही एकदम ठणठणीत व्हाल. तुम्ही जसे 30 वर्षाच्या वयात होतात ना, तसे तुम्हाला शरीरात आत्ताच ताकद येणार आहे. तर त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय कसा करायला सांगितला आहे ते आता मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा. तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब नक्की करून द्या. डोक्यापासून पायापर्यंतच्या नसा, हाडे, सांधे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुखावा, वेदना असतील, या सर्वांसाठी डॉक्टरांनी तुम्हाला करायला सांगितलेला फक्त एकच उपाय आहे. हा उपायाचे आयुर्वेदामध्ये उल्लेख पण केलेला आहे आणि या सर्वांसाठी आपण एकच उपाय करणार आहोत आणि त्यातील साहित्य तर आपल्या स्वयंपाकघरामध्येच उपलब्ध आहे आणि म्हणून आपल्याला 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही. परंतु या वस्तूचं अचूक प्रमाण तुम्हाला माहित पाहिजे. जर याचे योग्य प्रमाण तुम्हाला माहित नसेल तर याचा तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतो. या उपायासाठी पहिली जी वस्तू लागणार आहे ती आहे काळी मिरी. सर्वांनी लक्ष देऊन बघा. ही काळी मिरी आपल्या स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यामध्ये सहज उपलब्ध असते. काळी मिरी जरी लहान दिसत असेल ना, तरी ती आयुर्वेदिक दृष्ट्याने औषधी गुणाचा खजिना आहे. ही काळी मिरी घेतल्याने गॅस, ऍसिडिटी, अपचन, पोट फुगणे सारख्या पोटाच्या सर्व समस्या दूर होतात आणि पचनशक्ती सुधारते, इम्युनिटी वाढवते, ब्रेन सुधारते, चरबी घटते, स्किन प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मिरीची तासीर उष्ण असल्यामुळे ती सांध्यामधील थंडपणा, कडकपणा ओघळवते आणि त्यामुळे सांधे सहज मूव करतात आणि शरीरातील दुखावा नाहीसा होतो. या छोट्याशा मिरीचे 100पेक्षा जास्त फायदे आहेत. ह्या काळी मिरीचे अगदी मोजून 3 किंवा 4च दाणे घ्यायचे आहेत बरं का. जास्ती जर तुम्ही काळी मिरीचे दाणे घेतले तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला अजिबात होणार नाही. त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका, लक्षपूर्वक पहा. नाहीतर उपाय तुम्हाला पूर्ण समजणार नाही आणि तुम्हाला फायदा होणार नाही. आणि त्यांनी जे प्रमाण सांगितलं आहे तेवढेच प्रमाण घ्यायचे आहे आणि मिऱ्याची कुटून बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि या पावडरचाच आपल्याला त्याच्यामध्ये उपयोग करायचा आहे. दुसरा पदार्थ कोणता आहे ते जाणण्याच्या आधी माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनोबळ वाढेल. दुसरा पदार्थ आहे आलं, ज्याला आपण अद्रक असेही म्हणतो. अद्रक वात, दोष, पित्त तिन्ही गुणांचे शमन करतो आणि त्यामुळे हाडे, सांधे, स्नायू याच्यातून जो वायूचा प्रकोप असतो तो प्रकोप निघून जातो. ते सक्रिय आणि मजबूत होतात आणि त्याच्यामुळे सांध्यांचा दुखावा, पायाचा दुखावा, कमरेचा दुखावा, सर्व प्रकारचे दुखावे निघून जातात. अद्रक पूर्ण शरीरातील नसांचे ब्लॉकेज खोलते आणि त्याच्यामुळे नसा सक्रिय होतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होते. अद्रकाने बद्धकोष्ठता दूर होते, त्यामुळे पोट साफ राहते आणि पोट साफ तर 99% आजार त्याबरोबर बरे होतात आणि म्हणूनच अद्रक अमृतापेक्षा कमी नाहीये बरं का. अद्रकाचा अगदी छोटासा 1 इंच एवढाच तुकडा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि या अद्रकला तुम्ही ठेचून टाकले तरी चालेल किंवा किसणीने, बारीक किसणीने किसून टाकले तरी चालेल. मित्रांनो, हा उपाय फक्त तुम्ही 3च दिवस करशाल ना, तरी पण तुमचे गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी
शरीरातील सर्व वेदना, नसांचे ब्लॉकेज, चक्कर येणे, थकवा येणे, अशक्तपणा लागणे, अशा प्रकारचे जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ना, ते सर्व उपायाने दूर होतील. आलं आणि मिरी जेव्हा दोन्ही एकत्र येतात ना, आपल्या शरीरातील सर्व नसा मोकळ्या करण्याचे जबरदस्त सामर्थ्य येते. हे आयुर्वेदात सांगितलं आहे. हाडांना मजबूत करण्याचं काम करतं. हाडांमध्ये जे काही वंगण असतं ना, ते वंगण व्यवस्थित करण्याचे काम पण हे अद्रक आणि मिरे करत असतं. याच्यात तिसरी वस्तू लागणार आहे, ती आहे 1 ग्लास दूध. हे दूध या 2 वस्तूंमध्ये घालायचं आहे. तुमच्या लक्षात आलं ना? नाहीतर पुन्हा एक वेळा सांगते, लक्षपूर्वक ऐका. पहिले पदार्थ आहे 3 ते 4 काळी मिरी. काळी मिरी बारीक वाटून घ्यायची आहे. दुसरा आहे 1 इंच आल्याचा तुकडा ठेचून किंवा किसून घ्यायचा आहे. आणि तिसरं 1 ग्लास दूध त्याच्यात टाकायचं आहे. तर या मिश्रणाला गॅसवर ठेवून उकळी आणायची आहे. मंद ते मध्यम गॅसावरच उकळवायचं आहे आणि याला फक्त 5 मिनिटापर्यंत उकळवायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये अद्रक आणि मिरीचा अर्क उतरेल. जास्त वेळ गरम करायचं नाहीये आणि 5 मिनिटं गरम झाल्यानंतर त्याला खाली उतरवायचं आहे. त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. दूध जेव्हा कोमट होईल ना, ह्या तिन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स होतील तरच आपले गुडघेदुखी, पायदुखी, इतर काही हाडांची समस्या असेल ना, ती सर्व चुटकीत निघून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का, कारण की याच्यात अजून एक वस्तू आपल्याला टाकायची आहे, ती मी या व्हिडिओत पुढे सांगणार आहे. तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे, माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि लाईक पण करून द्या. हे दूध कोणत्या वेळेस घ्यायचं आहे ते पण तितकंच महत्वाचं आहे. योग्य वेळी घेतलं नाही तर याचा काहीही फायदा होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे कोणत्या वेळेला तुम्हाला हे घ्यायचं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आता दूध कोमट झाल्यावर त्याला ग्लास मध्ये गाळून घ्या. तर या दुधात एक वस्तू घालायची आहे आणि ती आहे खडी साखर. साखर पण वेगवेगळ्या प्रकारची येते. प्रसादामध्ये असते ती पण खडी साखर असते, धागेवाली खडी साखर असते, वगैर धागेची खडी साखर असते. तर तुम्ही कोणती खडी साखर घेणार? तर तुम्ही धाग्यावाली खडी साखर घ्यायची आहे. तिला हिंदीमध्ये धागेवाली मिसरी असे म्हणतात. ही खडी साखर घ्यायची आहे, कारण की ही खडी साखर थंडक देणारी आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने सर्वात उपयोगी ही खडी साखर आहे. ही खडी साखर तुम्हाला किराणा मालच्या दुकानावर फक्त 10 रुपयामध्ये मिळून राहील. मी ही खडी साखर डीमार्ट मधून आणलेली आहे बरं का. तर तुम्हाला डीमार्ट मध्ये भी भेटून जाईल, ऑनलाईन पण भेटून जाईल. खडी साखरला कुटून घ्यायची आहे. या खडी साखर मध्ये आयुर्वेदिक जे गुणधर्म आहेत ना, तुमच्या हाडांमध्ये ताकद वाढवण्याचे काम करते, तुमच्या नसांना मोकळे करण्याचे काम करते. खडी साखरला व्यवस्थित बारीक करायची आहे आणि दुधाच्या ग्लास मध्ये टाकायची आहे आणि तिला चांगली मिक्स करायची आहे. ह्या खडी साखरच्या तुम्हाला तर आयुर्वेदिक फायदा होणारच आहे आणि दुधाला थोडासा गोडवा येईल आणि त्यामुळे हे दूध लहानपासून वृद्धपर्यंत सगळे आवडीने पितील. हे दूध तुमच्या शरीराचा दुखावा तर दूर करतीलच. त्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये झालेला कफ, सर्दी, खासी याच्यात पण तुम्हाला हा फायदाकारक होईल, कारण की हे दूध कफ वितळवण्याचे काम करते. आता हे दूध केव्हा घ्यावे ते पण तितकेच महत्वाचे आहे. तर हे दूध रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी घ्यावे आणि हे दूध कमीत कमी सलग 3 दिवस तुम्हाला घ्यायचे आहे. याचा जबरदस्त फायदा तुम्हाला होईल. आणि विशेष सूचना, जर तुम्हाला शुगर असेल, बीपी असेल, तुम्ही काही मेडिसिन घेत असाल, तुमची काही औषधे चालू असेल, तर हा उपाय करण्याआधी डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या. कारण की प्रत्येकाला वेगवेगळे आजार असतात आणि काही औषधं चालू असतात, म्हणून डॉक्टरला विचारल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. ह्या दुधामध्ये
असं तर काहीच आपण टाकलेलं नाही की ज्याची आपल्याला साईड इफेक्ट होईल. हे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातले आहेत आणि रोजच्या आपल्या खाण्यामध्ये येतातच, म्हणून याचे काही साईड इफेक्ट होत नाही. ते आपल्या शरीरासाठी उपयोगीच आहे. तरी सुद्धा कित्येकांच्या शरीराला ते सूट होत नाही आणि म्हणून हे पण लक्षात ठेवा बरं का. व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर त्याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करून द्या, म्हणजे माझी व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटून राहील. अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार.